पंचायत समिती सभापती चित्रा गायकर यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीचे उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान चावणे शाळेतील 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। पनवेल तालुका अंतर्गत कासाब गावात पंचायत समिती सभापती चित्रा गायकर यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमीचे उद्घाटन व चावणे येथील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट शाळेमधील 10वी व 12वीच्या गुणवान विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माननीय विवेक पाटील, पंचायत समिती सभापती चित्रा गायकर, उपसभापती जीवन म्हात्रे, रघुनाथ माळी, जगन्नाथ माळी, दशरथ गायकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या नव्यानेच बांधलेल्या अत्यंत चांगल्या अशा स्मशानभूमीचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे त्यांचं देखील मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना निश्चितपणे शुभेच्छा देतो। मुख्याध्यापकांनी सांगितलं आपण शाळा सुरू केली 2004 साली। आपल्या शाळेचा 10वीचा निकाल 95% लागला, 12वीच्या पहिल्या बॅचचा निकाल आपण 100% लावला। तर याचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यालाच द्यायला पाहिजे का जे विद्यार्थी अत्यंत हुशार या भागातले आहेत। आपण शाळा काढली, आपल्या शिक्षकांनी काम केलं, आपल्या स्कूल कमिटीने काम केलं, शाळेमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आपण निर्माण केल्या, चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। पण हे सगळं जरी झालं तरी विद्यार्थ्यांची जर कॅपॅसिटी नसेल तर त्याचा काय उपयोग होत नाही। आणि म्हणून या विभागामध्ये सुद्धा अत्यंत हुशार विद्यार्थी आहेत आणि त्यांना जर चांगलं मार्गदर्शन केलं तर ते असे चांगले मार्क काढू शकतात। पहिली विद्यार्थिनी आपली 86% मार्कांनी त्या ठिकाणी पास झाले। 86% मार्क हे काही कमी मार्क नाही आहेत आणि अशी मुलं आपल्याकडे निश्चितपणे हुशार आहेत। या मुलांसाठीच आपल्याला काम करायचं आहे, या मुलांनाच पुढे आपल्याला करायचं आहे आणि निश्चितच ह्याच मुलांपैकी काही मुलं उद्या तहसीलदार, बीडीओ प्रांत झाल्याशिवाय राहणार नाहीत, इंजिनियर झाल्याशिवाय राहणार नाहीत, डॉक्टर झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांच्यासाठी आपण या शाळेच्या माध्यमातून एक चांगलं काम उभं केलेलं आहे। अधिक मार्गदर्शन त्यांना करण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि ह्या विभागामध्ये शैक्षणिक दृष्टीने सुद्धा हा परिसर हा निश्चितपणे पुढे आहे असं आपण निश्चितपणे ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना या निमित्ताने देतोय। तसेच आपल्या भाषणात माननीय विवेक पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या निश्चित सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले। आपण जो प्रश्न उडवण्याचा सांगितलेला आहे एकदा आपण तहसीलदार समोर मीटिंग घेतलेली आहे। 21-22 तारखेला प्रांतासोबत आपण मीटिंग घेऊ, प्रांताकडे जाऊ, प्रांताला सांगू आणि त्याच्यामध्ये निश्चितच हे करू। पण ताबा कब्जा त्या ठिकाणी आपण करण्याची सुरुवात केली पाहिजे। निश्चितपणे प्रांताकडे आपण ती मीटिंग लावून हे जो तुमचा कासब गावाचा जो अधिकार आहे तो अधिकार मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पाठीमागे 100% उभा राहील ही ग्वाही या ठिकाणी आजच्या निमित्ताने निश्चितपणे देत आहे आणि ते काम आपण करणार, करून दाखवणार असं हे या ठिकाणी मी तुम्हाला विश्वास देतो। दरम्यान मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला।